एसटी महामंडळामध्ये 17,742 पदांची कंत्राटी भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी विधान परिषदेत दिलेली आहे। एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा देखील झाल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे। सर्वप्रथम मी सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे यांना सांगू इच्छितो की आता महामंडळाच्या ताफ्यामध्ये खाजगी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर एकही कामगार नाहीये। जे कॉन्ट्रॅक्टवर आपण नेमले होते ते फक्त त्या कोरोना काळामध्ये नेमले होते। आता आपण ह्या नवीन ज्या बसेस घेतोय त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर काही तात्पुरत्या स्वरूपात आम्ही कामगार घेणार आहोत, परंतु आम्ही अटी व शर्ती पण अशा त्या ठिकाणी टाकणार आहोत जेणेकरून नवीन भरती प्रक्रिया चालू होत असताना हे जे कॉन्ट्रॅक्टवाले जे कामगार आहेत, कारण आपल्यालाही कल्पना, आपण कामगार नेते म्हणून काम करताय, मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, मलाही कल्पना आहे की आपले पत्र घ्यायला वगैरे विचार सर्वसामान्य गोरगरीब जनता आपल्याकडे येते, आपण पत्र देतो, त्यांना हा विचार त्यांच्या मनामध्ये असतो की आता जर आपण कॉन्ट्रॅक्टवर ह्या महामंडळाच्या सेवेमध्ये गेलो तर भविष्यामध्ये जेव्हा परमनंट होऊ तेव्हा ह्याच कॉन्ट्रॅक्टचा फायदा आपल्याला होईल आणि ते सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतायत। त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपणही कधी कधी निर्णय घेतो की ठीक आहे, गेली अनेक वर्ष कॉन्ट्रॅक्टवर यांनी काम केलेलं आहे, याला आता परमनंट होण्याची गरज आहे, परंतु काही वेळा बिचारे ते वयोमर्यादेमध्ये ते न बसत असल्या कारणाने ते आपण त्यांना घेऊ शकत नाही। किती प्रयत्न केला, तुमचा माझा किती मानसिक जरी आपण विचार केला तरी कायदेशीर त्रुटी त्यामध्ये असतात। त्यामुळे आम्ही काही निकष ह्या कॉन्ट्रॅक्ट भरती करत असताना डॉक्टर शशिकांत शिंदे साहेब, जेणेकरून जे कॉन्ट्रॅक्टवरचे आत्ताचे कर्मचारी आहे ते भविष्यामध्ये त्या ठिकाणी पात्र होतील। परंतु आता ठीक आहे, सभागृहामध्ये तुमच्या भावना आहेत, माझ्या भावना सारख्याच आहेत, हा ते आपण करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।